नमस्कार, दिशा आर्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेहंदीचे बेसिक शेप शिकणार आहोत. हे शेप्स आपण पेपरवरती शिकणार आहोत. पेपरवरती सुरुवातीला 3 भाग करून घ्यायचे. यानंतर मेहंदीच्या कोनाने मी तुम्हाला दाखवणार आहे शेप्स. सुरुवातीला लाईन्स आपल्याला नाजूक काढायच्या आहेत व जवळ काढायच्या आहेत. लाईन्स बघा, या प्रकारे लाईन्स काढायचे आहे. मेहंदीचा कोन कुठेही न अडकता न थांबता या लाईन्स काढायच्या आहेत. व मधून जर मेहंदीचा कोन तुटला तर सुरुवातीपासून लाईन्स घ्यायचे आहे. बघा, मी अजून एक लाईन्स काढून हे बघा या प्रकारे काढायचे आहे. जवळ दुसरा ब्रॉड लाईनमध्ये आपल्याला 2 लाईन नाजूक जवळ काढायच्या आहेत व मधला जो गॅप आहे तो आपल्याला मेहंदीच्या प्रेशरने भरून घ्यायचा आहे. मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी 2-3 काढून दाखवते. हे बघा, ब्रॉड लाईन, या प्रकारे 2 लाईन्स जवळ काढायच्या व मधला जो गॅप आहे तो मेहंदीच्या प्रेशरने भरून काढायचा. ब्रॉड लाईन. हे बघ, या प्रकारे काढायचे आहे ब्रॉड लाईन. तिसरी लाईन्सचा प्रकार बघा, नाजूक एक लाईन्स काढायची आहे, त्याच्या खाली ब्रॉड लाईन काढायची आहे व त्याच्या खाली नाजूक एक लाईन काढायची आहे. या 3 लाईन्स काढायच्या आहेत. या लाईन्समध्ये हे बघा, मध्ये ब्रॉड लाईन व त्याच्या खाली नाजूक लाईन्स. मी अजून एक काढून दाखवते तुम्हाला. ब्रॉड लाईन, त्याच्यानंतर खालच्या साईडला नाजूक लाईन. ह्या लाईन्स जवळ काढायच्या आहेत आपल्याला. चौथा शेप हाफ सर्कल या प्रकारे काढायचे आहेत आपल्याला. कमी जास्त अंतर न होता एकसारखे अंतर ठेवून काढायचे आहेत हे शेप. हे वरच्या साईडने काढले आहेत मी. आपण 4 प्रकारे हाफ सर्कल काढू शकतो. तर मी खालच्या साईडने काढून दाखवते. हे बघा, या प्रकारे काढायचे आहे खालच्या साईडने हाफ सर्कल. या प्रकारे हाफ सर्कल काढून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, एकसारखे अंतर ठेवून काढायचे आहे. राईट साईडने सुद्धा काढू शकतो आपण, लेफ्ट साईडने सुद्धा काढू शकतो. हे बघा, हाफ सर्कल. राईट साईडने हे शेप्स आपल्याला मेहंदी काढताना उपयोगी येतात. याचा आपण फ्लावरसाठी उपयोग करू शकतो. हाफ सर्कल काढल्यानंतर वरती फ्लावर काढू शकतो.
5वा शेप्स स्पायरल. स्पायरलमध्ये आपल्याला या प्रकारचे स्पायरल काढायचे आहेत. सुरुवात जिथून केली तिथून आपल्याला जॉईन करून सर्कलमध्ये काढायचे आहे. बघा या प्रकारे. स्पायरल पण आपण 2 प्रकारे काढू शकतो. राईट साईडने पण काढू शकतो, लेफ्ट साईडने पण काढू शकतो. सुरुवात आपण करताना लेफ्ट साईडने सुद्धा करू शकतो. बघा या प्रकारे स्पायरल काढायचे. स्पायरल आपल्याला फ्लावर्स काढताना हा उपयोगी पडते. बघा लेफ्ट साईडने या प्रकारे काढायचे आहे स्पायरल. हे बघा राऊंड करून आतमध्ये सर्कल. सुरुवातीचा सर्कल आपला छान आला पाहिजे. यानंतर चेक्स कशी काढायची हे दाखवते मी तुम्हाला. आपण मेहंदी काढताना वेगवेगळे शेप्स काढतो. त्यामध्ये जो आतमधील भाग असतो तो भरण्यासाठी आपल्याला चेक्स वगैरे भरावे लागतात. त्यासाठी चेक्स मी दाखवते तुम्हाला. हे बघा या प्रकारे चेक्स काढू शकतो. कॉलम बघा झिगझॅगमध्ये या प्रकारे काढू शकतो. हे बघा असे झिगझॅग करून घ्यायचे. सुरुवातीला माझं कोन जरा अटकल्यामुळे खराब झाले तिथं. या प्रकारे काढायची झिगझॅग लाईन. मी अजून एक दाखवते. क्रॉस लाईनमध्ये या प्रकारे चेक्स काढून घेऊन कॉलम काढून घेऊन आतमध्ये या प्रकारे चेक्स काढायचे आहेत. क्रॉस लाईन काढून घेऊ व हे अंतर पण आपल्याला एकसारखे ठेवायचे आहे. कमी जास्त न करता. जास्त घेतले तर ते एकसारखे दिसत नाही. बघा कॉलम. तर मी क्रॉस लाईनमध्ये शिकवते. झिगझॅग लाईनमध्ये हे बघा झिगझॅग या प्रकारे. डिझाईन आपली दिसली पाहिजे की झिगझॅग केली अशी. बघा चेक्स या प्रकारे. मी तुम्हाला चेक्सचे एक मोठा कॉलम दाखवते काढून कसा काढायचा तो. बघा एकसारख्या अंतर ठेवून रेषा घ्यायच्या. बघा आपले कॉलम एकसारखे दिसत आहेत. यानंतर एक सोडून एक असा भरून घ्यायचा आहे मेहंदीच्या प्रेशरने. हे बघा तर जो भरला आहे तो सोडून आपल्याला तिसरा कॉलम भरायचा आहे. हे बघा अशी डिझाईन चटईसारखी डिझाईन तयार झाली पाहिजे आपली. याला चेक्स म्हणतात. बघा किती छान दिसत आहेत चेक्स. पुढील भागात आपण हम्प्सचे प्रकार शिकूयात.